मुलाचं गाणं गातो कधी कधी, मला आवडलं तर. या ठिकाणी मी पहिल्यांदा गातोय. ज्यावेळी माझं नवीन पोपट बाजारात गाणं आलं असेल आणि माझ्या वडिलांना कोणी सांगितलं असेल की बा तुम्ही तुमच्या मुलाचं गाणं गा, पोपटाचं गाणं गा, ते गाणं गात असताना माझ्या वडिलांना काय वाटलं असेल ते मी आज अनुभवतोय. कारण मी माझ्या मुलाचं गाणं गातो. वादळीच्या अंधारी लय जुलूम सोसला, पिढ्या पिढ्याचा श्राप ज्ञानाने बदलला. हातला खाला घटनेचा ज्ञानी, ज्याची सावली दृढ होती, अनपुण्य महूच्या मातीत एक सूर्य आता जन्मला. बायकोट्याचा साज आमचा मार्केटमध्ये आनंद शिंदेने गायले. नंतर सगळे हे उगमस्थान आहे. आनंद शिंदेच्या प्रोग्राममध्ये दुसऱ्याचे गाणे होत नाहीत, फक्त प्रल्हाद शिंदे, मिलिंद शिंदे, आनंद शिंदे सोडून. पण आनंद शिंदेच्या सगळ्यांच्या ऑर्केस्ट्रात होतील, सगळ्या जलशात होतील, गोंधळात होतील, सगळीकडे होतील. आणि म्हणून माझ्या मुलांना, माझ्या शिष्यांना गायला परमिशन आहे, पण दुसऱ्यांनी गायलं तर कमीत कमी नाव घ्या यार आनंद शिंदेचं. नुसती यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा, नजरेची नजर भिडली तरी यांना विटाळ व्हायचा, चुकून अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा, देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा. म्हणून प्रकाश पवार म्हणतात, आता त्या राजगादीवर आमचा दलित गेला, विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला, आता विटाळ तुमचा कुठे गेला? अरे तो भीमराव तुमचा जावई झाला, आता विटाळ
आईच्या प्रेमापोटी. मानवतेची समानतेची लढाई मोठी होती, मानवतेची समानतेची लढाई मोठी होती. आणि लढण्यासाठी शिक्षणाचे त्याने एकच शस्त्र घेतले हाती. शस्त्राने त्या तोडल्या जेव्हा असमानतेच्या पेड्या, स्वाभिमानाने जगू लागले सारे ठोकून आपली छाती. आणि म्हणून काय नाना, रुबाबात दिमागात जगतो आता, रुबाबात दिमागात जगतो आम्ही आज, रुबाबात दिमागात जगतो आम्ही आज, रुबाबात दिमागात जगतो आम्ही आज, अरे रुबाबात दिमागात जगतो आम्ही आज, रुबाबात दिमागात जगतो आम्ही आज, रुबाबात दिमागात जगतो आम्ही आज. आई कोट्यात साज आमचा बातमी कोणाच, आई कोट्यात साज आमचा बातमी कोणाच. माझे पहिले पट्ट शिक्षक दिगंबर शिंदे यांच्या वतीनं सुद्धा सप्रेमपेठ आली. कारण स्वातंत्र्य भारतापुढे एक प्रश्न उभा होता, स्वातंत्र्य भारतापुढे एक प्रश्न उभा होता. संविधान भारताचे लिहिण्या आहे का कोणी नेता? बुद्धिवंत ज्ञानवंताचा थोर तो विद्वान आला समोर तुटा फुटात एक कलम हातात घेता. त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं, त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं, त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं. त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं, त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं, त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं. बाई डोक्यात साज आमचा बातमी कोणाचं, बाई डोक्यात साज आमचा बातमी कोणाचं, बाई डोक्यात साज आमचा बातमी कोणाचं, डोक्यात साज आमचा बातमी कोणाचं. हरली होती माता भगिनी, शुल्लक नव्हते तिला अधिकार. अनपदरी तिच्यात चूल मूल आणि फक्त तिचा संसार. हक्कामध्ये तिच्या उभी होती भीत या समाजाची. आणि त्या हिंदू कोडविलानं केला तिच्या जीवनाचा उद्धार. राजा राम मोहन रायनी सती प्रथेला विरोध केला. राजा राम मोहन रायनी सती प्रथेला विरोध केला. फुलेंचा चेला धावून आला आणि हिंदू कोडविलानं या माझ्या आया बहिणींचा उद्धार केला. म्हणून म्हणायचं, आज फोडती अडरकाळी आवाज, आज फोडती अडरकाळी आवाज, आज फोडती अडरकाळी आवाज. बघा शिलाताई सारख्या सगळ्या रणरागिणी माझ्या आया बहिणी आता, त्यावेळी त्या काळी द्वार मायबाप करणारे आता फोडती अडरकाळी आवाज, आज फोडती अडरकाळी आवाज, आज फोडती अडरकाळी आवाज. बाई कोट्यात साज आमचा बातमी कोणाचं, बाई कोट्यात साज आमचा बातमी कोणाचं, बाई कोट्यात साज आमचा बातमी कोणाचं, बाई कोट्यात साज आमचा बातमी कोणाचं. आता बाबासाहेबांच्या पुण्याईनं 8 तासाची ड्युटी आली. त्यावेळी त्या काळी
24 तासाची ड्युटी, रात्रंदिवस, आणि सालानच पगार, वर्षानीच पगार. तो तर मिळला तर मिळला, नाही तर मिळला मग जेवणावारी. म्हणून म्हणायचंय वाढत होती कारखानदारी,